नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत CTET विज्ञान विषयाची सब्जेक्टवर आणि पेडागॉजीवरचे 30 महत्त्वपूर्ण प्रश्न। तर चला सुरू करूया। प्रश्न क्रमांक पहिला, लोहा हवा और नमी के संपर्क में आने पर किस कारण से जंग खाता है? लोहा हवा और नमी के संपर्क में आने से किस कारण जंग खाता है? ऑप्शन ए ऑक्सीकरण, बी अपचयन, सी बाष्पीकरण, डी संघनन। मित्रांनो 5 सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे आणि आपण 30 प्रश्न बघणार आहोत। तर 30 पैकी आपल्याला किती गुण योग्य येणार आहेत ते देखील आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे। आणि कमेंट करताना खूप लोक फक्त ऑप्शन ABCD असं टाईप करत आहे, पण आपल्याला प्रश्न नंबर आणि त्यासमोर ABCD असं जे आहे ते आपल्याला टाईप करायचं आहे। तर मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं असेल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए ऑक्सीकरण। पुढचा प्रश्न बघूया। प्रकाश का कौन सा गुण हमें दर्पण में प्रतिबिंब देखने में सक्षम बनाता है? ऑप्शन आहेत ए अपवर्तन, बी परावर्तन, सी विवर्तन, डी विकिरण। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर 5 सेकंदामध्ये आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे आणि शेवटी किती स्कोर आपल्याला येणार आहे ते देखील आपल्याला सांगायचं आहे। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी परावर्तन। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो। मानव शरीर की वह सबसे छोटी इकाई क्या कहलाती है? ए ऊतक, बी कोशिका, सी अंग, डी तंत्र। तर मित्रांनो प्रश्नाचं उत्तर योग्य जे असेल ते कमेंट सेक्शनमध्ये आपल्याला द्यायचं आहे। 5 सेकंद आहेत आपल्याकडे। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा मित्रांनो। हे आपला विज्ञानचा पार्ट 2 आहे मित्रांनो। पार्ट 1ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तिथे देखील आपण 30 महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी कोशिका। पुढचा प्रश्न बघूया। पौधे अपना भोजन किस प्रक्रिया से बनाते हैं? ए प्रकाश संश्लेषण, बी पाचन, सी श्वसन, डी बाष्पोत्सर्जन। मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल, तरी देखील आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रकाश संश्लेषण। पुढचा प्रश्न बघूया। दूध से क्रीम अलग करने की प्रक्रिया क्या कहलाती है? ऑप्शन ए आसवन, ऑप्शन बी छनन, ऑप्शन सी अपकेंद्रीकरण, ऑप्शन डी ऊर्ध्वपातन। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे। 5 सेकंद आहेत आपल्याकडे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सी अपकेंद्रीकरण। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न आहे नीचे में से कौन सा एक अपचायक म्हणजे रिड्यूसिंग एजंट आहे? तर या प्रश्नाचं ऑप्शन आहेत ऑक्सिजन, हायड्रोजन, क्लोरीन आणि नायट्रोजन। तर मित्रांनो रिड्यूसिंग एजंट यामधून कोण आहे ते आपल्याला सांगायचं आहे। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी म्हणजेच हायड्रोजन। पुढचा प्रश्न बघूया। निम्नलिखित में से कौन सी ऊर्जा नवीकरणीय ऊर्जा है? ए पेट्रोल, बी कोयला, सी पवन ऊर्जा, डी डीजल। नवीकरणीय ऊर्जा कोणती आहे हे आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो या प्रश्नातून। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पवन ऊर्जा। प्रश्न 8वां, मनुष्य का हृदय कितने कक्षों का बना होता है? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यायलाच पाहिजे। या प्रश्नाचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 5। तर मित्रांनो मनुष्य हृदय किती कक्षामध्ये आहे हे आपल्याला सांगायचं आहे। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी 4। 9वां प्रश्न, विद्युत धारा की इकाई क्या है? करंट की इकाई क्या है? ए वोल्ट, बी ओम, सी वॅट, डी एम्पियर। तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय आपल्याला सांगायचं आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी एम्पियर। प्रश्न आहे मित्रांनो, ध्वनि किस माध्यम में सबसे अधिक वेग से चलती है? ऑप्शन ए गैस, ऑप्शन बी द्रव्य, ऑप्शन सी ठोस, ऑप्शन डी निर्वात। या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ठोस। पुढचा प्रश्न बघूया। रक्त का लाल रंग किससे मिलता है? रक्त का लाल रंग किससे मिलता है? ए क्लोरोफिल, बी हिमोग्लोबिन, सी केरोटीन, डी प्रोटीन। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहीत असेल कदाचित, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी हिमोग्लोबिन। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो। 12वा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यायलाच पाहिजे आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये याचं उत्तर देखील सांगा की 12वा प्रश्न, पृथ्वी का प्राकृतिक उपग्रह कौन सा है? ऑप्शन ए सूर्य, बी मंगल, सी चंद्रमा, डी शुक्र। तर मित्रांनो कमेंट करायला कंजूसपणा करू नका, कारण आपल्याला किती येते हे आपल्याला समजेल आणि
जे येणार नाही त्याची आपल्याला माहिती होईल आणि आपण पेपरमध्ये त्या चुका करणार नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सी, चंद्रमा. पुढचा प्रश्न बघूया. कौन सा विटामिन हड्डियों व दांतों के लिए आवश्यक है? विटामिन ए, विटामिन बी, विटामिन सी, विटामिन डी. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, विटामिन डी. पुढचा प्रश्न बघूया. पानी का उबलने का बिंदु कितने डिग्री सेल्सियस होता है? ऑप्शन ए 50 डिग्री सेल्सियस, ऑप्शन बी 75 डिग्री सेल्सियस, ऑप्शन सी 100 डिग्री सेल्सियस, ऑप्शन डी 150 डिग्री सेल्सियस. या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला माहीत असेल मित्रांनो कदाचित, तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा मित्रांनो, आपल्या मित्रांना देखील शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी 100 डिग्री सेल्सियस. प्रश्न 15वां. लघु औत में भोजन का कौन सा कार्य होता है? ए संग्रहण, बी पाचन एवं अवशोषण, सी केवल पाचन, डी केवल अवशोषण. तर मित्रांनो यापैकी आपल्याला सांगायचं आहे कोणतं योग्य उत्तर असणार आहे ते. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे बी पाचन एवं अवशोषण. पुढचा प्रश्न बघूया. पेडागोजी. विज्ञान शिक्षण का मुख्य उद्देश्य क्या है? ऑप्शन ए रटने की क्षमता बढ़ाना, ऑप्शन बी जिज्ञासा व वैज्ञानिक दृष्टिकोण विकसित करना, ऑप्शन सी परीक्षा में अधिक अंक लाना, ऑप्शन डी परिभाषा याद करना. तर मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण जसं बोललो की आपल्याला काही शब्द निग्लेक्ट करायचे आहेत, याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. निग्लेक्ट करणारे शब्द रटणे, रटाना, त्यानंतर परीक्षा, त्यानंतर याद करणं, मानकीकृत, स्टँडर्डायझेशन असे शब्द आपल्याला मित्रांनो इग्नोर करायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन बी जिज्ञासा व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करना. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 17वां. विज्ञान कक्षा में करके सीखना किस पद्धति पर आधारित है? ऑप्शन ए डेमो पद्धति, ऑप्शन बी प्रयोगात्मक पद्धति, ऑप्शन सी व्याख्यान पद्धति, ऑप्शन डी चर्चा पद्धति. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर जे असेल ते कमेंटमध्ये सांगा. सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी प्रयोगात्मक पद्धति. पुढचा प्रश्न बघूया. विज्ञान शिक्षक में प्रयोगशाला का उपयोग क्यों महत्वपूर्ण है? ऑप्शन ए समय बचाने के लिए, ऑप्शन बी विद्यार्थियों की सक्रिय भागीदारी के लिए, ऑप्शन सी शिक्षक का काम कम करने के लिए, ऑप्शन डी केवळ रटने के लिए. तर मित्रांनो विज्ञान शिक्षण में प्रयोगशाला का उपयोग क्यों महत्वपूर्ण है या चार ऑप्शनपैकी आपल्याला सांगायचं आहे. प्रश्न 18 त्याच्यासमोर डॅश करून याचं काय उत्तर आहे ते आपल्याला कमेंट करायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी विद्यार्थियों की सक्रिय भागीदारी के लिए. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 19वां. विज्ञान में अवधारणाओं को स्पष्ट करने के लिए सबसे उपयुक्त तरीका कौन सा है? ऑप्शन ए केवल पाठ्यपुस्तक पढ़ाना, ऑप्शन बी उदाहरण व गतिविधि, ऑप्शन सी नोट्स लिखवाना, ऑप्शन डी गृह कार्य अधिक देना. तर मित्रांनो 5 सेकंदामध्ये आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचं आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सांगू. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उदाहरण व गतिविधि. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 20 आहे मित्रांनो. जर लाईक केलं नसेल व्हिडिओला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ही PDF हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा. ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्रामला जॉब स्टेशन आर या नावाचं आपलं चॅनल आहे तिथे तुम्हाला मिळून जाईल. प्रश्न 20वां. मिसकंसेप्शन को दूर करने का सबसे अच्छा तरीका कौन सा है? ऑप्शन ए बच्चों को डांटना, ऑप्शन बी सही और गलत उदाहरण देना, ऑप्शन सी रटवाना, ऑप्शन डी केवळ व्याख्यान देना. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर जे काही असेल तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि या सिरीजचा पार्ट 1 म्हणजे विज्ञानचा पार्ट 1 आपण अपलोड केलेला आहे, तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल मित्रांनो. तिथे जाऊन पार्ट 1 पण तुम्ही बघून घ्यावे जेणेकरून विज्ञानवरचे भरपूर प्रश्न तुमचे कव्हर होतील. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी सही और गलत उदाहरण देना. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 21वां. बच्चों में वैज्ञानिक दृष्टिकोण विकसित करने के लिए शिक्षक को क्या करना चाहिए? ऑप्शन ए प्रश्न पूछने से रोकना चाहिए, ऑप्शन बी जांच पड़ताल को प्रोत्साहित करना चाहिए, ऑप्शन सी केवल पाठ्यपुस्तक पर निर्भर करना चाहिए, ऑप्शन डी परीक्षा उन्मुख पढ़ाना. तर मित्रांनो यापैकी आपल्याला काय सकारात्मक उत्तर वाटते आणि योग्य वाटते ते आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कदाचित कमेंटमध्ये दिलं असेल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी जांच पड़ताल को प्रोत्साहित करना. प्रश्न 22वां. विज्ञान शिक्षण में प्रोजेक्ट विधि का मुख्य लाभ क्या है? ऑप्शन ए समय कम लगता है, ऑप्शन बी वास्तविक जीवन से जोड़ती है, ऑप्शन सी केवल रटाई होती है, ऑप्शन डी केवल हाई मार्क्स आते हैं. तर मित्रांनो एक शब्द अजून या केवल ओनली असे शब्द पण आपल्याला निग्लेक्ट करायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वास्तविक जीवन से जोड़ती है. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न नंबर 23वां. निम्न में से कौन सा विज्ञान शिक्षण का सिद्धांत है? ऑप्शन ए सरल से जटिल, ऑप्शन बी जटिल से सरल, ऑप्शन सी रटने से समझ, ऑप्शन डी अंधविश्वास अपनाना. मित्रांनो 5 सेकंदामध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो
ऑप्शन ए सरल से जटिल। प्रश्न 24वां, विज्ञान कक्षा में बच्चे सबसे अच्छा कैसे सीखते हैं? ऑप्शन ए सुनकर, ऑप्शन बी पढ़कर, ऑप्शन सी स्वयं प्रयोग करके, ऑप्शन डी केवळ नोट्स याद करके। तर मित्रांनो, सकारात्मक आणि योग्य उत्तर जे आहे ते आपल्याला देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर 24व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आलंच पाहिजे मित्रांनो. तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की प्रश्न 24 डॅश जे काही आपलं ऑप्शन असणार आहे ते आपल्याला द्यायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी स्वयं प्रयोग करके. पुढचा प्रश्न जाऊया. प्रश्न क्रमांक 25वां, विज्ञान शिक्षण में मॉडल का उपयोग क्यों किया जाता है? ऑप्शन ए कक्षा सजाने के लिए, ऑप्शन बी कठिन अवधारणाएं सरल करने के लिए, ऑप्शन सी समय बढ़ाने के लिए, ऑप्शन डी रटाने के लिए. तर मित्रांनो, योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हा सर्वांना माहीतच असेल असं मी ग्राह्य धरतो. आणि मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सांगतो आणि कमेंटमध्ये आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन बी कठिन अवधारणाएं सरल करने के लिए. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 26वां, फॉर्मेटिव असेसमेंट का मुख्य उद्देश्य क्या है? ऑप्शन ए वर्ष के अंत में अंक देना, बी छात्रों की सीखने की प्रगति समझना, ऑप्शन सी छात्रों को डराना, ऑप्शन डी फेल करना. तर मित्रांनो, आपण सरळ सरळ बघत आहोत इथं. फेल करना, छात्रों को डराना, वर्ष के अंक में गुण देना, हे सगळं निगेटिव्ह आहे मित्रांनो. पॉझिटिव्ह एकच आहे, छात्रों की सीखने की प्रगति समझना. तर मित्रांनो, योग्य उत्तर बी आहे याचं. 27वां प्रश्न मित्रांनो, विज्ञान शिक्षण में इंक्वायरी अप्रोच क्या बढ़ावा देती है? ऑप्शन ए रटने की आदत, ऑप्शन बी प्रयोग न करना, ऑप्शन सी प्रश्न पूछना और खोज करना, ऑप्शन डी केवळ लिखना. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी प्रश्न पूछना और खोज करना. प्रश्न क्रमांक 28वां, बच्चों में विज्ञान के प्रति रुचि कैसे बढ़ाई जा सकती है? ऑप्शन ए रोचक गतिविधियां करवाकर, ऑप्शन बी कठिन भाषा में पढ़ाकर, ऑप्शन सी केवल परीक्षा पर ध्यान देकर, ऑप्शन डी दंड देकर. तर मित्रांनो, आता तुम्ही निगेटिव्ह शब्द कसे ओळखायचे हे तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो, निगेटिव्ह शब्द इरेज करा आणि जे पॉझिटिव्ह उत्तर वाटते ते आपल्याला कमेंटमध्ये योग्य उत्तर टाईप करून सांगायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रोचक गतिविधियां करवाकर. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 29वां आहे मित्रांनो. तर योग्य उत्तर जे बी असणार आहे ते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि 30 प्रश्न झाले की आपल्याला 30 पैकी किती गुण आलेत ते पण आपल्याला सांगायचं आहे. तर विज्ञान कक्षा में समूह कार्य कराने का उद्देश्य है ग्रुप वर्क. ऑप्शन ए प्रतियोगिता बढ़ाना, ऑप्शन बी सहयोग व संवाद कौशल बढ़ाना, ऑप्शन सी बच्चों को व्यस्त रखना, ऑप्शन डी समय खत्म करना. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला माहीतच आहे, ते कमेंटमध्ये आपल्याला सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी सहयोग व संवाद कौशल बढ़ाना. पुढचा प्रश्न बघूया. 30वां प्रश्न है मित्रांनो, विज्ञान में बच्चों की पूर्वधारणा प्री कंसेप्ट कैसे पता चलती है? ऑप्शन ए प्रश्न पूछकर, ऑप्शन बी दंड देकर, ऑप्शन सी रटवा कर, ऑप्शन डी कॉपी चेक करके. तर मित्रांनो, 5 सेकंदामध्ये आपल्याला या प्रश्नाचं पण उत्तर द्यायचं आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही दिलं असेल असं ग्राह्य धरतो. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए प्रश्न पूछकर. तर मित्रांनो, 30 प्रश्न झालेले आहेत. 30पैकी आपल्याला किती गुण आलेले आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर आपला थँक्यू मित्रांनो. शेवटपर्यंत आल्याबद्दल आपले सर्वांचे आभार. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि 30पैकी किती गुण आले हे आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर नक्की सांगा मित्रांनो. ही सिरीज कशी वाटत आहे तुम्हाला ते सांगा. व्हिडिओला लाईक करा. थँक्यू मित्रांनो.